नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागामध्ये 345 जागांसाठी भरती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन लागते। तुमचं जर मित्रांनो BA झालं असेल, BSc झालं असेल, BCom झालं असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागामध्ये। तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन मागितलं आहे। त्याचबरोबर यामध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे ऑलरेडी चालू झाले आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख विद्यार्थी मित्रांनो 31 डिसेंबर 2023 आहे। अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागामध्ये मी आधी सुद्धा व्हिडिओ टाकला होता, तरी मित्रांनो अजूनही टाकत आहे कारण की बऱ्याच मुलांना माहित नाही या भरतीबद्दल। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा काय, त्याचबरोबर या भरतीमध्ये फी किती आहे, त्याचबरोबर यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, ठीक आहे, काय काय सिलेक्शन प्रोसेस आहे या भरतीची, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अन्न नागरी ग्राहक संरक्षण विभाग या भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, अन्न नागरी ग्राहक संरक्षण विभागामध्ये ज्यामध्ये 345 जागांसाठी भरती सुरू आहे, ठीक आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात ग्रॅज्युएशनवर। त्याचबरोबर 31 डिसेंबर 2023 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला मित्रांनो नोकरी आपल्या महाराष्ट्रामध्येच मिळणार आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण महाराष्ट्र आहे, ठीक आहे। आणि लेखी परीक्षा सुद्धा मित्रांनो आपापल्या विभागामध्येच होणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला मित्रांनो पगार 25,500 ते 81,100 एवढा तुम्हाला पगार मिळणार आहे या भरतीमध्ये। या भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष ठेवण्यात आला आहे। त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीची मुलं या भरतीमध्ये 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी यामध्ये 1,000 रुपये फी आहे। त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी ठेवण्यात आली आहे। माजी सैनिकांसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे। त्याचबरोबर तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो लेखी परीक्षेवर होणार आहे, ठीक आहे। तर या भरतीमध्ये 100 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे आणि कोणकोणते टॉपिक तुम्हाला विचारले जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर पहा यामध्ये जनरल नॉलेजचे म्हणजे सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल 100 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे। तर या लेखी परीक्षेवरच मित्रांनो तुमचं सिलेक्शन होणार आहे। आतापासून मित्रांनो जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून मित्रांनो मार्केटमधून पुस्तकांच्या दुकानामधून चांगले चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून मित्रांनो अभ्यास करा, आतापासून चांगली तयारी करा। अजून मित्रांनो तुमच्याजवळ टाईम आहे, ठीक आहे। तर 31 डिसेंबर 2023 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो। त्याचबरोबर टॉपिक कोणकोणते तुम्हाला वाचायचे आहे, त्याचबरोबर एक्झाम सेंटर कोणकोणतं मिळणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवून देतो। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, जाहिरातीच्या माध्यमातून पूर्ण माहिती दाखवून देतो। तर बघू शकता ही जाहिरात अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। तर तुम्ही बघू शकता 345 पदांसाठी ही भरती निघालेली आहे आणि यामध्ये 2 प्रकारचे पद आहे। पहिलं जे पद आहे ते पुरवठा निरीक्षक गट क, यामध्ये पगार 29,200 ते 92,300 एवढा मिळणार आहे। त्याचबरोबर दुसरं जे पद आहे ते उच्च स्तर लिपिक गट क, तर यामध्ये पगार 25,500 ते 81,100 एवढा मिळणार आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी विभाग कार्यालयानुसार तुम्ही जागा बघू शकता। कोकण विभागमध्ये 47 जागा आहे, पुणे विभागमध्ये 82 जागा आहे, नाशिक विभागमध्ये 49 आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी 88 जागा आहे, अमरावतीमध्ये 35 जागा आहे आणि नागपूरमध्ये जे मित्रांनो 23 जागा आहे, ठीक आहे। त्याचबरोबर दुसऱ्या पदामध्ये 21 पदे आहे। त्याचबरोबर हे तुम्ही बघू शकता हे सर्व जाहिरात आहे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग या भरतीची, ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आणि यामध्ये जे आहे मित्रांनो तुमचं जे सिलेक्शन आहे हे लेखी परीक्षेवर असणार आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी वयोमर्यादा बघू शकता। तर या ठिकाणी 1 डिसेंबर 2023 रोजी जे आहे मित्रांनो तुमचं वय 18 ते 38 असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर मागासवर्गीय, अनाथ आणि आदुक यासाठी मित्रांनो 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा एवढी ठेवण्यात आली आहे। त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी सुद्धा यामध्ये 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली आणि आणखीन 3 वर्ष प्लस आहे, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर या ठिकाणी पहा तुमची जी लेखी परीक्षा आहे
तर लेखी परीक्षा मित्रांनो तुमची म्हणजे यामध्ये मराठी व्याकरणचे सुद्धा परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे, त्याचबरोबर सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. तर लेखी परीक्षा तुमची ही 100 मार्काची असणार आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण हे मित्रांनो 25 मार्काचं विचारलं जाणार आहे आणि 12वीचा दर्जा असणार आहे यामध्ये. त्याचबरोबर इंग्रजी ग्रामर यामध्ये 25 मार्काचं विचारलं जाणार आहे, ज्याला 12वीचा दर्जा आहे. त्याचबरोबर यामध्ये बघू शकता सामान्य ज्ञानचे जे प्रश्न आहे हे म्हणजे पदवीच्या दर्जा त्याला देण्यात आला आहे, म्हणजे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि चौथं जे आहे ते मित्रांनो बौद्धिक चाचणी व अंकगणित. तर यामध्ये जे मित्रांनो पदवीच्या बेसिकचे जे मित्रांनो प्रश्न विचारले जाणार, म्हणजे त्या दर्जाचे प्रश्न विचारले जाणार आहे. ठीक आहे. तर टोटल 100 मार्काची तुमची पेपर असणार आहे, ज्याला एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे. तर टोटल 200 मार्काची परीक्षा असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला परीक्षेसाठी 2 घंट्याचा टायमिंग मिळणार आहे. आणि प्रश्नपत्रिका स्वरूप बघू शकता वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही हे बघू शकता, हे खूप महत्त्वाचं आहे. तर यामध्ये बघू शकता परीक्षेला सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान असेल. त्याचबरोबर या ठिकाणी पासिंग जे ठेवण्यात आली आहे, तर यामध्ये जे मित्रांनो पासिंग हे फक्त 45% एवढी ठेवण्यात आली आहे. तर बघू शकता या ठिकाणी गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे. परीक्षेसाठी एकत्रितपणे 120 मिनिटांचा कालावधी अनुज्ञेय राहील. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर यामध्ये परीक्षेमध्ये आता कोणकोणते विषय विचारले जाणार आहे ते तुम्हाला सर्वात आधी दाखवून देतो या ठिकाणी. तर फॉर्म भरणे बघू शकता 31 डिसेंबरपासून चालू झाले आणि 13 डिसेंबरपासून सुरू झाले आणि 31 डिसेंबर शेवटची तारीख आहे. त्याचबरोबर यामध्ये सेंटरचा आणि लेखी परीक्षेमध्ये अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वात आधी जागा बघू शकता विभागानुसार. तर या ठिकाणी विभागानुसार जागा दिल्या आहे, तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. तर समोर ते सुद्धा दाखवणार आहे. तर छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये तुम्ही जागा बघू शकता सर्व कॅटेगरीनुसार, SC ST OBC WS NTVG ओपन. तर ह्या सर्व विभागानुसार जागा या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर पहा यामध्ये आपण परीक्षा जर विचारलं तर परीक्षा जे आहे आपलं सेंटर जे आहे तर तुम्ही बघू शकता कोकणमध्ये मुंबई झालं, नवी मुंबई झालं, ठाणे झालं, रत्नागिरी, सिंधुदुर्ग झालं, पुणेमध्ये पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर हे परीक्षेचे सेंटर आहे. हे परीक्षा या ठिकाणी असणार आहे. मराठी आणि इंग्रजीमध्ये लेखी परीक्षा असणार आहे. नाशिकमध्ये पहा नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबाद, बीड झालं, नांदेड झालं, लातूर झालं, अमरावतीमध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूरमध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर एवढे हे परीक्षेचे सेंटर आहे. आता मित्रांनो तुम्हाला वाचायचं काय आहे, म्हणजे मेन तुम्हाला वाचायचं काय, जे अभ्यास कायचा करायचा म्हणजे परीक्षेमध्ये कोणकोणते विषय आपलं वाचले पाहिजे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. तर पहा अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग गट क संवर्गातील सरळ सेवा भरती 2023. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला वाचायचं काय आहे, तर तुम्हाला टॉपिकनुसार वाचायचं आहे. मराठी भाषामध्ये बघू शकता सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उतारावरील प्रश्नाची उत्तर. इंग्रजी ग्रामरमध्ये बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर सामान्य ज्ञानमध्ये तुम्ही बघू शकता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुम्हाला काय काय वाचायचं, अंकगणितमध्ये काय काय वाचायचं तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. ठीक आहे. तर हेच मित्रांनो तुम्हाला वाचायचं आहे. तर याच टॉपिकनुसार परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहे, कारण की त्यांनी ह्या जाहिरातीमध्ये संपूर्ण चार्ट दिलेला आहे. ठीक आहे. तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला अंदाज लागणार आहे की आपण कोणकोणते टॉपिक वाचले पाहिजे होते. ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्यासाठी. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.